आपण कैरीचा मुरंबा करतो त्या प्रकारे एक पायनॅपलची डिश करून बघितली, खूप सुंदर लागली। तुम्ही पण नक्की ट्राय करा। एक पायनॅपल घेतलेलं, त्यातले थोडेसेच एक एक्सपेरिमेंट होता म्हणून मी थोड्याच क्वांटिटीत केलं आहे। त्याचे छोटे पीस करून घ्यायचेत। तुम्हाला कोर जर नको असेल तर ती तुम्ही टाकून देऊ शकता। इथे मी 200 ग्राम पायनॅपलचे पीसेस घेतलेत, त्यामध्ये 4 वेलची घेतल्यात, 4 लवंगा आणि 200 ग्रामला 200 ग्राम साखर। तुम्ही कमी जास्त करू शकता, पण हे एक डिसेंट क्वांटिटी आहे। चिमूटभर मीठ, फ्लेम चालू करायचे आणि त्याला थोडा वेळ हाय फ्लेमवर ठेवायचं आहे। एकदा पायनॅपल पाणी सोडेल आणि साखर सगळी विरघळून जाईल, मग थोडा वेळ शिजवायचं आहे मीडियम फ्लेमवर, एक 15 ते 20 मिनटं। अशी कन्सिस्टन्सी आली की त्याला काढून तुम्ही एका जारमध्ये भरून ठेवून देऊ शकता। आता विशेष म्हणजे हे खायचं कसं, हे तर तुम्ही चपातीबरोबर तर खाऊच शकता डायरेक्ट, असं आता दाखवलं तसं। पण ह्याची अजून नेक्स्ट लेवल करायसाठी त्यात 1 चमचा मलाई टाकली ना, नेक्स्ट